मुंबईमधले जर हे बिहारी हाकलून लावायचं असेल त्यांच्या गावला तर फक्त एकच पर्याय आहे, राजसाहेब ठाकरे. मला काय म्हणायचे, देवेंद्र फडणवीसला इतकी जर त्या बिहाऱ्या बहिणच्या लोकांचे जर क्यू येत असेल तर मला त्याला एकच सांगणं आहे, अरे बाबा त्यांना तिकडे त्या UP बिहारला कंपन्या टाकून दे, तिकडं 4-5 कंपन्या टाकून दे, आम्हाला एखादी कंपनी कमी राहू दे इकडं, चलते, आम्ही काय तर रोजगार करून खाऊ. पण ही आधी बिहारी हाकलून लावू तिकडं, एक पण नको या महाराष्ट्रामध्ये. कशाला पाहिजे बिहारी लोक, काय गरज आहे यांची. त्या मुंबईमध्ये तोंड काढू देना झाल्यात, तोंड काढू देना झाल्यात, मराठी माणसाला बोलू देना झाल्यात, लाजा वाटू द्या स्वतःला, लाजा. आणि पुन्हा म्हणायचं की ठाकरे घराण्याने काय केले. अरे बाबा तुमच्या बापाला विचारा, बापाला की ठाकरे घराण्याने मुंबईसाठी काय केले. लोक अजून पण म्हणणारे चुत्या नाहीत ठाकरे आहेत तर मुंबई आहे. एकदा विचार करा स्वतःच्या जीवाला थोडा तर. नाहीतर एक दिवस आहे, फक्त एक दिवस इलेक्शन आहे, एक दिवस. त्या एक दिवशी जर तुम्ही विचार केलो नाही मराठी माणसाचा आणि या मराठी मातीचा, लोक तुम्हाला, ही बिहारी लोक घरातून काढून चपलानं हाणतील मुंबईमध्ये, चपलानं. तरी सुद्धा तुमचे मराठी माणसं कोणी ना. आता आपण व्हिडिओ बघला इंस्टाग्रामवर, तुम्हाला बी माहिती आहे, एक मराठी माणूस एका भैया लोकाच्या जर विरोधामध्ये बोलत असेल ऑन पब्लिक मध्ये त्याच्यासोबत भांडणं करत असेल तर साईडचा एक मराठी माणूस त्याच्या भांडणात पडत नाही. एक मराठी माणूस हसत बसत्यात, हसत. लाजा वाटू द्या जरा, लाजा. इकून खालो का लाज.